मोदी शाह फडणवीसांना मुंबई व्यापारी आणि बिल्डर्सच्या घशात घालायचे आहे. मराठी माणसाची ताकद नष्ट करण्याचे प्रयत्न संजय राऊत. कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसांवर हल्ले केले जात आहेत. मराठी माणसं घाणेरडी आहात, त्यांना जगण्याचा अधिकार नाही असं बोललं जातंय. मराठी माणसांना शिव्या घातल्या जात आहेत. मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयकरण सुरू आहे. मोदी शाह आणि देवेंद्र फडणवीसांना मुंबईत मराठी माणसाला दुय्यम वागणूक द्यायची आहे. त्यांना मुंबई ही व्यापारी आणि बिल्डरच्या घशात घालायची आहे अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला अखिलेश शुक्ला या सरकारी अधिकाऱ्याने गुंडांकरवी मारहाण केली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी महाराष्ट्रात शिवसेना निर्माण केली. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी शिवसेना पक्ष फोडून मराठी माणूस कमजोर केला. मराठी माणसाला मुंबईत दुय्यम दर्जा मिळावा आणि त्यांची ताकद नष्ट व्हावी हीच मोदी शाह आणि फडणवीसांची इच्छा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांना ही मुंबई अदानी, लोढा आणि गुंडेच्या या बिल्डरच्या घशात घालायची आहे. त्यासाठी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांचा गोतावळा काम करत आहे. विधानसभेच्या निकालानंतर मराठी माणसांवरील हल्ले वाढलेले आहेत. मराठी माणसांना मुंबईतून घालवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता कल्याणमध्ये मराठी माणूस नकोसा झालाय. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शिवसेना ज्यांच्या हातात दिली ते नामर्द आहेत. ते सरकारमध्ये बसले आहेत. त्यांना कल्याणच्या घटनेची वेदना टोचते का? मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयकरण केलं जात आहे. कल्याणमधील कालच्या हल्ल्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांची मनसे याबाबत काहीच भूमिका घेणार नाही. ते भाजपची भूमिका पुढे नेत आहेत आणि या सगळ्यांना स्वतःला मराठी म्हणून घ्यायला लाज वाटली पाहिजे अशी टीका संजय राऊत यांनी केली. आता यावर महायुतीत सरकार आणि भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जाणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईत सुद्धा हे प्रकार घडले आहेत. कल्याणमधली कालची जी घटना आहे मराठी माणसासंदर्भात, मी वारंवार तुमच्यासमोर बोलतोय, लिहितोय, सांगतोय. कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. मराठी माणसं घाणेरडी आहेत. मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही. मराठी माणसाला घाणेरड्या शिव्या घातल्या. मुंबईत सुद्धा मराठी बोलायचं नाही. मराठी माणसाला जागा नाकारण्यात येत आहेत. हे लोढा, गुंडेचा वगैरे वगैरे नावं घेईन मी नंतर सगळी. ही हिंमत ज्या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जी शिवसेना निर्माण केली, मराठी माणसाच्या हक्कासाठी, भारतीय जनता पक्षाने, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला. ते यासाठी की इथे मराठी माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळावी, मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी आणि ही मुंबई आणि आजूबाजूचा परिसर हा अडाणी, लोढा, गुंडेचा बरं का आणि सगळे इतर मराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळा गोतावळा, व्यापारी गोतावळा, त्यांनी मराठी माणसाला कमजोर केलाय. आणि कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे मराठी माणसावरचे हल्ले वाढायला लागलेले आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. मराठी माणसाचे खून पडायला लागलेले आहेत. मराठी माणसाला मुंबईतून घालवायचे उद्योग सुरू आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतून सुद्धा मराठी माणसाने राहू नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं. याचं कारण शिवसेना तोडली, शिवसेना कमजोर केली. पण स्वतःला जे शिवसेना म्हणून जे समजतायत, नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ज्यांच्या हातामध्ये शिवसेना आणि चिन्ह दिलं, ते नामर्द लोक जे आहेत सरकारमध्ये बसलेले, शिवसेना म्हणून नामर्द लोक आहेत, त्यांना कालच्या कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचते आहे का? आम्ही बघू काय करायचं ते. मराठी माणसाच्या संदर्भात ज्यांना ही वेदना आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मी वारंवार सांगतो. नामर्द आहेत, हे नामर्द आहेत, हे सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली. हे लाचार आहेत. यांनी महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नुकसान केलेलं आहे बरं का. मला जेव्हा ईडीनं अटक केली तेव्हा माझं वाक्य आहे, महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा म्हणून.
प्रत्येक मराठी माणसाविषयी बोलणाऱ्या प्रत्येक संस्था संघटना व्यक्तीवरती हे हल्ले सुरू आहेत आणि हे फार मोठं राष्ट्रीय कारस्थान. मुंबईचं गुजरातीकरण करायचं, उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायमचं तडीपार हद्दपार करायचं. कालचा मराठी माणसावरचा हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे. आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. उपमुख्यमंत्री आहेत 2, स्वतःला कसले मराठी समजताय तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. ते भारतीय जनता पक्षाची भूमिका जी आहे ते पुढे नेते. भारतीय जनता पक्षाची भूमिका महाराष्ट्रातून मराठी माणसाला नष्ट करण्यासंदर्भात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.